करत होते. पण आता जमाना जरा बदललाय. लोकांना त्या प्रत्येक गोष्टी मागचं कारण हवं असतं. हे करायचं आहे ना, मग कशासाठी करायचं आहे हे मला माहिती पाहिजे, असा दृष्टिकोन असतो. आणि ते खरं तर बरोबरच आहे. ब्लाइंडली कुठल्याही रूढी परंपरा फॉलो करण्यापेक्षा जर आपण त्याच्या मागचे दृष्टिकोन समजून घेतले, आध्यात्मिक असेल, शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन असेल किंवा मेडिसिनल दृष्ट्या काही असतील, तर ते जर आपल्याला माहित असेल तर आपण जास्त चांगल्या प्रकारे आपले सणवार साजरे करू शकतो. बरोबर ना? मग आजपासून आपण आपल्या देवीच्या उत्सवाला, नवरात्रीला सुरुवात केलेली आहे. मग हे नवरात्र म्हणजे काय आणि त्यामागे नेमकं काय कारण आहे, हे आपण का सेलिब्रेट करायचं आहे, कशासाठी देवीची पूजा करायची आहे, हे सगळं आपण समजून घेऊयात. तर खरंच खूप छान विषय आहे आजचा. मी माझ्या परीने हा आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे आणि आशा करते की तुम्हाला हे सगळं पटेल आणि समजेल सुद्धा. तर नवरात्र आपल्या भारतीय संस्कृतीत खरं तर 4 प्रकारचे नवरात्र आहेत. त्यातले 2 हे गुप्त नवरात्र आहेत आणि 2 हे प्रकट नवरात्र आहेत. मग हे प्रकट नवरात्र कोणते आहेत? तर चैत्र महिन्यात येणारं चैत्र नवरात्र आणि आत्ता अश्विन महिन्यात येणारं शारदीय नवरात्र. याला शारदीय नवरात्र का बरे म्हणतात? तर आजपासनं म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून शरद ऋतूची सुरुवात होत असते. आपल्या भारतीय संस्कृतीत 6 प्रकारचे ऋतू सांगितलेले आहेत. ते ऋतू कुठले कुठले आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. आपल्याला उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे माहित आहेत, पण हे 2-2 महिन्याच्या अंतराने डिवाइड केलेले, 2-2 महिन्यात डिवाइड केलेले असे हे 6 ऋतू आहेत. त्यातला जो शरद ऋतू आहे त्याच्या सुरुवातीलाच हे नवरात्र येतं, म्हणून याला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं. खरं तर हा एक कुळाचार आहे. कुळाचार म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे की आपल्या संपूर्ण समाजात, हिंदू संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घराणे आहेत आणि त्या प्रत्येक घराण्याचं कुलदैवत हे वेगळं वेगळं आहे. अर्थात ती आपली सगळ्यांची मान्यता आहे. खरं तर देव हा एकच आहे, फक्त तो त्याच्या वेगळ्या वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर आहे. मग हे वेगळ्या वेगळ्या कुलदैवताचे वेगळे वेगळे पूजा पाठ काही असे त्या घराण्यांमध्ये सांगितलेले आहेत. पण आपल्या महाराष्ट्रात नवरात्र हे ऑलमोस्ट सगळ्या घरांमधून साजरं केलं जातं. म्हणजे तसं पाहिलं तर खरं तर 100% घरांमध्ये नवरात्राची जे घटस्थापना असते ती केली जाते आणि ती करावी सुद्धा. मग ती का करायची? काय असते ही घटस्थापना? तर आपल्याला माहिती आहे की नवरात्र हा देवीचा उत्सव आहे. तर देवी म्हणजे ही स्त्री शक्ती आहे. जसं शिव हे एक दैवत आहे, आपण त्यांना मानतो, तर शिव आणि शक्ती ह्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सांख्य दर्शन जे सांगितलेलं आहे त्यांनी द्वैतवादाचा तो सिद्धांत आहे तो मांडला आहे. म्हणजे प्रकृती आणि पुरुष, पुरुषाबरोबर जेव्हा प्रकृती येते तेव्हाच हालचाल होते, क्रियता निर्माण होते आणि ही सृष्टी तयार होत असते. फक्त पुरुष असेल तर ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाही. तिथे प्रकृती ही सुद्धा आपल्याला पाहिजेच. तर पुरुष आणि प्रकृतीचा जो संयोग आहे त्याच्यानेच ह्या सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. तसंच शिवाबरोबर जेव्हा शक्ती जोडली जाते, शिवाबरोबर जेव्हा शक्तीचा संयोग होतो तेव्हाच ह्या सृष्टीचं जडणघडण होतं, पालन पोषण होतं आणि सृष्टीची निर्मिती आणि लय पर्यंत ज्याही गोष्टी असतील त्या होतात. ही शक्ती ही इतकी महत्वाची आहे. मग ह्याच शक्तीचं पूजन करण्यासाठी, तिला वंदन करण्यासाठी आपण हे नवरात्र साजरं करतो. आपल्याला माहिती आहे की हे संपूर्ण विश्वाची जी जननी आहे, आपण आपल्या संस्कृतीनुसार आदिशक्ती, आदि मायेला आपण मानतो की ती संपूर्ण विश्वाची जननी आहे. मग ह्या आदिशक्तीची जी एनर्जी आहे ना, जी ऊर्जा आहे, ती खूप प्रचंड अशी अफाट अशी वैश्विक एनर्जी आहे, ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो ना, ती ही एनर्जी आहे. मग या एनर्जीचं आपल्याला स्वतःमध्ये उपयोग करून घ्यायचा आहे, म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत. मग हे नवरात्रच का बरं, 9 दिवस का नाही म्हणत आपण? तर ह्या रात्रीचा जर आपण फोड केली तर रा आणि त्री
आता ह्या त्रिमध्ये त्रिविध ताप येतात. आता हे त्रिविध ताप काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. आणि रा म्हणजे एक प्रकारच्या त्रासांपासून जे काही त्रास असतील त्यापासून मुक्ती मिळेल, थोडंसं कम्फर्ट आपल्याला मिळेल, याला आपण सोलास असं म्हणू शकतो, असं हे आहे. अशी ही रात्रीची फोड आहे. मग आता हे त्रिविध ताप म्हणजे काय, तर आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक असे 3 प्रकारचे वेगळे वेगळे ताप म्हणजे त्रासदायक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात अनुभवायला लागतात, हो की नाही. प्रत्येकाला कुठे ना कुठे काही ना काही छोटे मोठे त्रास चालू असतात, शारीरिक असतील, मानसिक असतील, आणखीन काही वेगळ्या प्रकारचे असतील. तर ह्या सगळ्या ज्या त्रास आहेत त्यांना त्रिविध ताप असं म्हणलं जातं. मग ह्या त्रिविध तापांपासून, तापत्रयांपासून आपल्याला मुक्ती मिळवायची असेल तर ह्या रात्रीचा उपयोग त्याच्यासाठी करून घेतलेला आहे. मग हे जे शरद ऋतूत येणारं नवरात्र आहे त्यावेळेला असं मानलं जातं की जी आदिशक्ती आहे, तिची जी कॉस्मिक एनर्जी आहे ती सगळ्यात जास्त प्रमाणात एकवटलेली असते, ती जास्त प्रगटपणे आपल्यापर्यंत पोहोचू शकते. आता हे जे सणवार आहेत ना ते साजरे करताना याच्यात ऋतूंचाही संबंध असतो. आपल्याला माहिती आहे की आपली पृथ्वी ही अगदी अशी सरळ फिरत नाही, ती थोडीशी कललेली आहे एका विशिष्ट अंशामध्ये, साधारण 23 अंशामध्ये ती थोडी एका बाजूला झुकलेली आहे आणि तशाच पद्धतीने ती संपूर्ण याला प्रदक्षिणा घालत असते. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि अशी तिची प्रदक्षिणा चालू असते. त्यामुळेच आपल्याला वेगळे वेगळे ऋतू हे बघायला मिळतात. मग सध्या चालू असलेला जो ऋतू आहे तो शरद ऋतू आहे. ह्या शरद ऋतूत आपल्या शरीरात वेगळे वेगळे बदल घडतात. खरं तर हा जरा ऋतुसंधीचाही काल आहे, म्हणजे वर्षा ऋतू संपून शरद ऋतूची सुरुवात झालेली आहे. म्हणजे आधीच्या ऋतूचे 8 दिवस आणि येणाऱ्या ऋतूचे पहिले 8 दिवस असा जो काळ असतो त्याला आपण ऋतुसंधी काळ म्हणतो. आणि त्या काळात शरीरात थोडे वेगळे बदल आपल्याला दिसून येतात, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. तर त्यानुसार सुद्धा हे सणवार आपल्याला ऍडजस्ट करून दिलेले आहेत असं म्हणलं तरी चालेल. आपले जे पूर्वज होते, जे ऋषीमुनी होते, त्यांचा या बाबतीत अखंड आणि अत्यंत अगाध आणि प्रगाढ असं ज्याला म्हणू शकतो असा अभ्यास होता. म्हणजे आता आपल्याकडे मायक्रोस्कोप्स आहेत, वेगळे वेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत आणि त्यातनं आपण ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो. परंतु पूर्वी ऋषीमुनींकडे हे काहीही नसताना सुद्धा त्यांचा या बाबतीतला अभ्यास खरंच वाखणण्यासारखा होता आणि त्यांनी त्यानुसार हे सगळे सणवार आपल्याला ठरवून दिलेले आहेत आणि आपण ते फॉलो करत आहोत. तर आता ह्या नवरात्रीमध्ये आपल्याला उपवास सांगितलेले आहेत, बरोबर. आणि त्याचबरोबरीने आपण इथे घटाची स्थापना करतो, अखंड दिवा लावतो, कुमारिका पूजन करतो, सवाष्ण पूजन करतो. मग त्यामागे काय उद्देश आहेत हे आपण एक एक करून बघूयात. सगळ्यात आधी आपण घेऊया घटस्थापना. घटस्थापना करतो म्हणजे काय करतो, तर आपण शेतातली जी माती आहे ती आणून घरात एका पत्रवाळीवर त्या मातीचा थर देतो आणि त्यात एक 7 किंवा 9 प्रकारचं धान्य जे आहे ते हळदीच्या पाण्यात कालवून त्यात पेरलं जातं आणि त्याच्यावर पाण्याचं शिंपण केलं जातं. आणि मग त्या 9 दिवसात ह्या धान्याचे छान अंकुर तयार होतात, छान ते धान्य वाढत असतं. तर यामागचा काय उद्देश असेल बरं. आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, आपल्याला माहिती आहे. संपूर्ण भारत देशात शेती हा अतिशय उत्तम प्रकारे केली जाते आणि त्याचं उत्पन्नही व्यवस्थित आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचं धान्य, कडधान्य जे काही असेल त्यानुसार आपण ते सगळं करत असतो. म्हणजे आपल्याला जे जे काही हवं आहे खाण्यासाठी त्या सगळ्या गरजा भारतातच भागवल्या जातात. एवढ्या छान प्रकारे आपल्याकडे शेती केली जाते. मग त्या शेतीविषयी सुद्धा आपल्या कृषी आपण जे फॉलो करतो, जे आपले शेतकरी आहेत त्या सगळ्याची जी एक कृतज्ञता आहे ती सुद्धा याच्यातनं व्यक्त होत असते. आपण त्या घटात जे वेगळं वेगळं धान्य 9 प्रकारचं किंवा 7 प्रकारचं टाकतो आहोत, पेरतो आहोत, त्याचे जे अंकुर येतात ते आपल्याला काय दर्शवतात, तर आपली जी शेती करण्याची पद्धत आहे ती किती चांगली आहे, त्यातनं आपल्याला आपल्या शरीरासाठी लागणारं सगळं काही अन्नधान्य त्यातनं मिळणार आहे. आणि तसंच हे अंकुर जेव्हा छान असे वाढतात त्याच्यातनं आपलं सुजलाम सुफलाम हे जे आपण म्हणतो त्याचंही प्रत्यय त्याच्यातून येत असतो. तर हा सगळा उद्देश त्याच्या मागे आहे. आणि त्यामध्ये मधोमध
घट ठेवला जातो. आता हा घट काही ठिकाणी मातीचा वापरतात किंवा तांब्याचा, चांदीचा असंही वापरतात. त्यात पाणी भरलेलं असतं. घट हे समृद्धीचं, मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. त्यात पाणी भरून त्यात फूल, गंध, अक्षता असं सगळं ठेवलं जातं. काही ठिकाणी त्याच्यावर नारळ ठेवतात, तर काही ठिकाणी त्याच्यावर एक छोटा ताम्हण ठेवून त्यात धान्य ठेवतात आणि मग त्यात आपली जी उपास्य देवता आहे, आपली जी कुलदेवता आहे, मग आता ही कुलदेवता प्रत्येक घराण्यानुसार पुन्हा वेगळी वेगळी असते. मुख्यतः आपल्या महाराष्ट्रामध्ये जी 3.5 शक्तिपीठं सांगितली आहेत त्या मुख्य आपल्या कुलदेवी मानल्या जातात. तुळजाभवानी आहे, कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी आहे, सप्तशृंगी वनीची सप्तशृंगी देवी आहे आणि माहूरची रेणुका देवी आहे. हे 4 मिळून ही 3.5 शक्तिपीठं असं मानली जातात. आणि मग त्यानुसार आपले जे काही कुलदेवता आहे तिचं टाक किंवा मूर्ती जी आपल्या देव्हाऱ्यात असते, जिची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते, ती तिथे तिची मांडली जाते आणि तिची षोडशोपचारे पूजा करतात. त्या देवीचं देवी तत्व जागवण्याचा यामागे उद्देश असतो. देवीचं देवी तत्व जागवणं म्हणजे काय? खरं तर ही आपल्यामधली जी शक्ती आहे तिचं आपल्याला शोध घ्यायचा आहे आणि ती आपल्याला जागृत करायची आहे. हे सगळं जर आपण बघितलं ना, एक प्रकारचं प्रतिकात्मक असं आहे. आता ते कसं असू शकतं मी तुम्हाला सांगते. आपल्याला माहिती आहे की दुर्गा सप्तशती हा ग्रंथाचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्याच्यात 700 श्लोक आहेत आणि ज्याच्यामध्ये देवीची भरभरून अशी स्तुती केलेली आहे. आपण जेव्हा ते श्लोक म्हणतो, आपण जेव्हा तो दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो, आपल्यापैकी खूप लोकांनी तो केलेला असेल, मी स्वतः सुद्धा ते पाठ केलेले आहेत. तर ते करताना आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येत असते. आपल्या शरीरात काहीतरी स्फुरण झाल्यासारखं, काहीतरी एक वेगळी एनर्जी आल्यासारखी, ऊर्जा आल्यासारखी वाटत असते. मग ही जी ऊर्जा आहे ही नक्की काय आहे? तर याच्यातनं आपण आपल्या स्वतःत असणारे जे चांगले गुण आहेत त्याचा आपल्याला शोध घ्यायचा आहे. आपण काय काय करू शकतो याची आपल्याला आपल्या शक्तीची जाणीव करून घ्यायची आहे. ह्या नवरात्र मागचा खरं तर उद्देश आहे. आणि ती जाणीव कशा प्रकारे करायची आहे हे ह्या नवरात्रीतनं आपल्याला कळतो. ते देवीचे जे श्लोक आहेत ना, त्यांच्या मागे खूप गहन असा अर्थ आहे. प्रत्येक श्लोकात वेगळा अर्थ दिलाय. प्रत्येक श्लोकात त्या देवीची महती वर्णन केलेली आहे आणि त्यातनं त्या महतीतनं आपल्याला ते एक एक गोष्ट कळत जाते. जसं देवीला माता स्वरूप तर आपण मानतोच, तिला निद्रा स्वरूप पण मानलेलं आहे, तिला शक्ती स्वरूप मानलेलं आहे, तिला विद्या स्वरूप मानलेलं आहे, तिला लक्ष्मी स्वरूप आहे, दुर्गा स्वरूप आहे, असे वेगळ्या वेगळ्या स्वरूपांचं तिला आपण मानत असतो. तर नवरात्र ह्या नवदुर्गेचं आवाहन केलं जातं आणि त्यांची पूजा केली जाते. ह्या नवदुर्गा म्हणजे काय? तर त्या प्रत्येक देवीचं वेगळं वेगळं असं वर्णन सुद्धा त्याच्यात केलेलं आहे. 9 प्रकारच्या ज्या देवी आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत? तर नवरात्राचा जो पहिला दिवस आहे ना, तो शैलपुत्री देवीचा आहे. मग ही शैलपुत्री देवी ही जे आपले हिमनग आहेत त्याची ही कन्या आहे, पर्वताची ही कन्या आहे असं मानलं जातं. तर आपल्याला माहिती आहे की पर्वत हे कसे असतात? अत्यंत दृढ असतात, स्थिर असतात. तसंच त्यांची कन्या जी ही आहे शैलपुत्री देवी, ही सुद्धा दृढतेचं, विश्वासाचं असं प्रतीक आहे. आपल्यामध्ये एक चांगली अशी शक्ती आहे जिच्याने आपण आपल्या स्वतःवर विश्वास निर्माण करून, स्वतःवर आपला दृढता ठेवून आपण चांगली कार्य करू शकतो. हा त्यामागचा उद्देश आहे. तसंच दुसरी जी देवी आहे ती ब्रह्मचारिणी देवी. ब्रह्मचारिणी ही तपस्विनी देवी आहे. म्हणजे बघा, आपण आपल्यावर विश्वास ठेवला, दृढता ठेवली आणि योग्य त्या आचरणाने तप केलं. आता तप म्हणजे काय, ते तपाला बसायचं आहे असाच त्याच्या मागचा अर्थ नाही. आपण जे काही कार्य करत आहोत त्यामागे जर आपण सातत्य ठेवलं, कंटिन्युटी ठेवली, म्हणजे एक प्रकारचं तपच झालं ना. सातत्य आणि कंटिन्युटीने आपण आपलं कार्य परिपूर्ण करू शकतो. तर असा हा ब्रह्मचारिणी देवीचा यामागचा उद्देश आहे. आणि शिवाय आपलं जे वागणं आहे हे सुद्धा आपण त्यामध्ये चांगलं ठेवायचं आहे. कारण आपण चांगलं वागलं, बोललं तर समाजात सुद्धा ते पसरत असतं आणि आपल्या जी पॉझिटिव्हिटी आहे ती सगळीकडे पसरत असते. अशा प्रकारे आपण व्यवस्थित तपाचरण करून आपलं जे कार्य आहे, आपण जे काम हाती घेतलेलं आहे ते व्यवस्थित प्रकारे पूर्ण करू शकतो. त्यानंतरची देवी आहे ही चंद्रघंटा देवी. चंद्रघंटा देवी आपल्याला काय शिकवते?
तर चंद्रघंटा देवी ही आपल्याला शिकवते की तुम्ही तुमच्या मनावर संयम ठेवायला पाहिजे. खरं तर नवरात्राचा जो उद्देश आहे ना, तो मूळ उद्देश काय आहे माहिती आहे का? आपली शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती करून घेणे. मग ही शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती म्हणजे काय? तर आता शारीरिक उन्नती करायची म्हणजे जाड वगैरे व्हायचं असं नाहीये. तर त्याच्यात जे उपवास सांगितले आहे त्या विषयावर मी नंतर येणारच आहे. तर त्या उपवासाने आपल्या शरीराची शुद्धी करणे आणि आध्यात्मिक जे जप, तप, भजन, कीर्तन इत्यादी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ना, तर त्याच्याने आपल्या मनाची शांती, समाधान करणे आणि आपण परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करणे ही आपली आध्यात्मिक उन्नती आहे. तर चंद्रघंटा ही जी देवी आहे ही आपल्याला शिकवते की आपण आपल्या मनावर कसा संयम ठेवायचा, इंद्रियांवर कसा संयम ठेवायचा. तर ह्या आणि त्यानुसार आपण आपल्या मनावर आणि इंद्रियांवर योग्य तो निग्रह ठेवला, योग्य तो संयम ठेवला, तर आपली पुढची सगळी कामं सोयीस्कर होतात ना. म्हणजे आपण कुठल्याही जे क्रेविंग्ज असतात की मला हे खायचंय, ते खायचंय, किंवा मला हा दागिना पाहिजे, तो पाहिजे, मला ही घर पाहिजे, ही प्रॉपर्टी पाहिजे, किंवा एकमेकांबद्दल राग, द्वेष, असूया, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या कुठेतरी आपण बाजूला केल्या पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण बाहेर पडलं पाहिजे. हेच आपल्याला ही चंद्रघंटा देवी ही शिकवते. त्या पुढची जी देवी आहे, चौथ्या दिवसाची देवी, ती आहे देवी कुष्मांडा. कुष्मांडा देवी हे काय आहे? तर ही आपल्याला काय शिकवते? तर ही आपल्याला पॉझिटिव्हिटी शिकवते आणि त्याच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि आणखीन आपल्याला म्हणता येईल की म्हणजे सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला शिकायला मिळतं. नकारात्मक गोष्टी आपण जाणीवपूर्वक दूर केल्या पाहिजे. आपल्या आजूबाजू जर कोणी असे नकारात्मक सतत बोलणारे लोक असतील तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्याशी बोलून त्यांच्यामध्ये सुद्धा आपली पॉझिटिव्हिटी दिली पाहिजे. त्यांची निगेटिव्हिटी आपल्यामध्ये नाही आली पाहिजे. तर ही पॉझिटिव्हिटी सुद्धा, आपली पॉझिटिव्हिटी आपण दुसऱ्यांमध्ये पसरवली पाहिजे. त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. आपल्या आजूबाजू बरेचसे असे लोक असतात की जे डिप्रेशनमध्ये गेले आहेत. आजकाल तर निराशा खूप जास्त प्रमाणात पसरलेली आहे. म्हणजे हा जो 1.5-2 वर्षाचा कोविडचा काळ गेला आहे त्यामध्ये तर आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या गोष्टी दिसून आल्या. तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या समाजामध्ये आपण सकारात्मकता पसरवली पाहिजे. ती हे आपल्याला कुष्मांडा देवी ही आपल्याला शिकवत असते. आणि आपण ओपन टू पॉसिबिलिटीज म्हणजे काय? तर सगळ्या गोष्टींचा आपण स्वीकारही केला पाहिजे आणि तो सुद्धा योग्य पद्धतीने केला पाहिजे. नेहमीच निगेटिव्ह न बघता चांगल्या पद्धतीनेच त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढायचे, हे असंच आहे, हे तसंच आहे, हे काही योग्य नाही. त्यामागचा चांगला भाव काय आहे तो आपल्याला ओळखता आला पाहिजे आणि तो ओळखून आपण पुढे गेलं पाहिजे. त्यानंतर 5व्या दिवसाची 5व्या माळेची जी देवी आहे ती आहे देवी स्कंद माता. ही स्कंद म्हणजे भगवान कार्तिकेय, त्यांची आई म्हणजे पार्वतीच. ही खरं तर पार्वती, आदिशक्ती त्यांचीच ही वेगळी वेगळी रूप आहेत. तर ही पार्वती देवी आपल्याला काय शिकवते? साहस. आपल्याला माहिती आहे भगवान कार्तिकेय जे होते ते देवसेनापती होते. म्हणजे ते साहसाने भरलेले होते. त्यांच्यामध्ये अफाट असं शौर्य होतं. त्याचबरोबरीने ते त्यांच्या सगळे जे देवसेनेची ते काळजी सुद्धा घेत होते. करुणा सुद्धा त्यांच्यात भरपूर भरलेली होती. मग हे गुण त्यांच्यामध्ये कुठून आले? तर त्यांच्या मातेकडून आलेले आहेत. म्हणून आपल्याला स्कंद माता ही जी देवी आहे ही आपल्याला काय शिकवते? तर साहस आणि करुणा ह्या गोष्टी ते आपल्याला शिकवते. तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला ह्या देवीकडनं शिकायला मिळते ते म्हणजे सेल्फ लव्ह, म्हणजे स्वतःवरही प्रेम करायला शिका. खूप लोकांना मी आजकाल पाहिलं आहे की त्यांना असं वाटतं अमुक अमुक व्यक्तीने ही गोष्ट केली नाही म्हणून मी दुःखी झालो, ती मला असं बोलली म्हणून मी दुःखी झाले. तर असं नाहीये. आपण स्वतःचा आनंद आपल्या स्वतःमध्ये शोधला पाहिजे. स्वतः तुम्ही खुश राहायला शिकलं पाहिजे. आणि विशेषतः माझ्या सगळ्या ज्या भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना मी अगदी आवर्जून ही गोष्ट सांगेल की कुणा दुसऱ्याच्या सांगण्यापेक्षा स्वतःचा विश्वास स्वतःवर दृढ करा, स्वतःवर प्रेम करायला शिका आणि स्वतःमधले गुण ओळखून चांगलं ते सगळं आत्मसात करायला शिका. बऱ्याचदा
असं बोललं जातं. आता एखादी मैत्रिणीचा रंग समजा सावळा आहे, तिला हिणवलं जातं, अगं तू सावळीच आहे, तू काळीच आहे, तू हा रंग नको घालू, तुला हे चांगलं नाही दिसणार. किंवा एखाद्या मुलीच्या आणखीन काहीतरी प्रॉब्लेम असेल तर तिला ते सातत्याने सांगितलं जातं आजूबाजूच्या लोकांकडनं, आणि त्याचा परिणाम मग त्या मुलीच्या स्त्रीच्या मनावर होतो. तर असं दुसऱ्याच्या सांगण्यावरून आपल्या मनावर परिणाम करून घेऊ नका. स्वतः आपले गुण ओळखा आणि ते चांगले गुण जगासमोर आणा आणि बघा मग तुमचं कसं कौतुक होत आहे. आणि खरं तर दुसऱ्याने केलेली निंदा असू दे किंवा कौतुक असू दे, त्याच्याशी आपल्याला फार घेणं देणं नसावं. आपण स्वतः आपल्यामध्ये खुश राहायला शिकावं. तर आपली पुढची जी देवी आहे 6व्या दिवसाची 6व्या माळेची, ती आहे कात्यायनी देवी. कात्यायनी देवी आपल्याला काय शिकवते? कात्यायनी देवी ही आपल्याला एकमेकांविषयी ची काळजी, एकमेकांविषयी जे नातेसंबंध आहे त्यामध्ये असणारी दृढता, विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी ती सांगते. रिलेशनशिप्स किती चांगले असावे हे या देवीकडनं आपल्याला शिकायला मिळतं. तसंच पालन पोषण करणारी म्हणून ही देवी आहे हे ओळखलं जातं. त्याच्या पुढची जी देवी आहे 7व्या माळेची, ती आहे कालरात्री देवी. कालरात्री देवी हे थोडंसं उग्र असं स्वरूप या देवीचं आपल्याला दिसून येतं. आपले जे आता हे दुर्गेची आपण नवदुर्गांची जी रूपं बघतोय ना, याच्यात 2 प्रकारची देवीची रूपं आपल्याला दिसून येतात. जी काही रूपं आहेत ही सौम्य शांत रूपं आहेत, तर काही रूपं जी आहेत ती उग्र आणि उग्रच भयंकर अशी रूपं आहेत. म्हणजे बघा, प्रत्येक स्त्री ही जशी प्रेमळ आहे, मायाळू आहे, ती सगळ्या कुटुंबाला सांभाळून घेते, सगळं घरदार सांभाळते, घरातल्या सगळ्यांचं पालन पोषण करते, सगळ्यांकडे लक्ष देते, त्याचबरोबरीने जर कोणी तिच्या घरच्यांकडे तिच्याकडे वाईट नजरेनं बघितलं किंवा काही वाईट करण्याचा प्रयत्न केला तर ती दुर्गा होऊन त्या सगळ्याचा ती सामनाही करते. तेवढ्याच ताकदीने ती सामना करण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यात यशस्वी सुद्धा होते. हे ह्याच्यातनं देवीला सांगायचं आहे. म्हणजे ती जितकी प्रेमळ आहे तितकीच ती उग्रही आहे. म्हणजे ते असं म्हणतात ना, कुणी माझ्या वाटेला जायला नको, हे जे आहे हे ह्या देवीच्या रूपातनं आपल्याला कळतं, सांगितलं जातं. कालरात्री देवी ही आपल्याला हेच सगळं सांगत असते. त्याच्या पुढचं रूप आहे महागौरी. महागौरी म्हणजे काय? तर पवित्रता, शांतता, समाधान आणि ज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी महागौरीच्या रूपातनं आपल्याला दिसून येतात. हे अष्टमीच्या दिवशी जे महालक्ष्मी पूजन करतात ते महागौरीच्या रूपातलंच असतं. त्याच्यानंतर आहे सिद्धिदात्री देवी. सिद्धिदात्री देवी असं मानलं जातं की ही आपल्याला सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, ऐश्वर्य, समाधान, ह्या सगळ्या गोष्टी ती आपल्याला देत असते. आणि ही गोष्ट देवी आपल्याला काय शिकवते? तर प्रत्येक कामातलं परफेक्शन ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठलंही काम करायचं म्हणून करू नये, त्यामध्ये परफेक्शन असणं खूप जास्त गरजेचं आहे. करायचं तर अप टू द मार्कच केलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित कम्प्लिशनही केलं पाहिजे. खूप लोकांना धरसोड वृत्तीची सवय असते. एखादं काम हातात घेतात आणि ते पूर्ण न करताच मध्येच सोडून देतात. तर तसं करू नये, तर ते व्यवस्थित पूर्ण सुद्धा केलं पाहिजे. हे सगळं जे सांगितलं आहे हे सिद्धिदात्री देवी आपल्याला सांगत असते. तसेच कुठलंही काम करताना त्यात कंटिन्युटी असली पाहिजे. तुम्हाला सक्सेस हवाय ना, तुम्हाला जर तुमचं काम पूर्णत्वास गेलेलं हवंय ना, तर मग तुम्ही कंटिन्युटी ठेवायलाच हवी. कंटिन्युटी ठेवली तर तुम्ही तुमचं काम नक्कीच चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतात. असं ह्या सगळ्या नवदुर्गांचं हे महत्व आहे, ह्या नवरात्रीचं महत्व आहे. ह्या वेगळ्या वेगळ्या प्रतिकात्मक स्वरूपात आपण आपल्यामध्ये सुद्धा हे बदल करायला हवे आहेत, हेच आपल्याला नवरात्र सांगतं. त्याचबरोबरीने आपण आता मी सांगितलं की घटस्थापना करतो आणि घटस्थापण्यामागचा मी तुम्हाला उद्देश पण सांगितला. तसंच हे घट जसं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे, तसंच असं मानलं जातं की घटाच्या मुखाशी रुद्र, घटाच्या गळ्याशी विष्णू भगवान, घटाच्या मुळाशी तळाशी ब्रह्म आणि घटाचा जो मधला भाग आहे तिथे आदिशक्तीचा वास असतो असं मानलं जातं. मग त्या प्रतिकात्मक स्वरूपात आपण ह्या घटाची पूजा करत असतो. तसंच आणखीन महत्वाची गोष्ट जी आपण नवरात्रात करतो ती आहे अखंड दिवा. सगळ्या घरांमधून अखंड दिवा लावतात. काही घरांमध्ये जिथे घटस्थापना नाहीये तिथे सुद्धा दिवा लावण्याची पद्धत आहे. बऱ्याचदा दगडी दिवे किंवा समई याचा इथं वापर केला जातो आणि तेलाचा दिवा जनरली लावला जातो. काही ठिकाणी तुपाचा दिवा सुद्धा असतो. बरं, मग हे दिवा लावण्यामागचं नेमकं काय कारण आहे? तर आध्यात्मिक आपण जर बघितलं
तर मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितलं की ह्या 9 दिवसांमध्ये देवीची जी शक्ती आहे ती खूप जास्त प्रमाणात वाढलेली असते आणि ती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिचं जे तेज आहे ते एकवटून आपल्यापर्यंत घेण्यासाठी हा दिवा प्रतिकात्मक स्वरूपात आपण लावत असतो. ह्या तेजाची आपल्यामध्ये जाणीव व्हायला पाहिजे, हा तेजाचा प्रकाश आपल्यामध्ये सुद्धा यायला हवा, म्हणून हा दिवा लावायचा असतो. आणि अखंड दिवा का लावायचा? अखंड म्हणजे काय की तो दिवा शांत नाही झाला पाहिजे, म्हणून तो अखंड स्वरूपात चालला पाहिजे. तर काही ठिकाणी 2 दिवेही लावले जातात आणि मग त्याच्यावरची काजळी वगैरे झटकताना तो शांत होऊ नये म्हणून मग तो दुसरा दिवा असतो त्याचा तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. तर आता हा दिवा लावण्यामागचा आणखीन एक जर शास्त्रीय दृष्टिकोन आपण पाहिला तर आपल्याला माहिती आहे की दिव्याचा प्रकाश असतो, दिव्याचं जे तेज असतं त्या तेजाच्या अवतीभोवती जनरली कुठल्याही जीवजंतूंची वाढ होत नाही, म्हणजे नॅचरलीच वातावरण शुद्धी होते की नाही. आणि त्यामुळे काय होतं तर आपल्याला वेगळ्या वेगळ्या इन्फेक्शन्स, व्हायरल इन्फेक्शन पासून आपल्याला नक्कीच मुक्ती मिळू शकते. हा त्यामागचा एक उद्देश आहे. तसंच दिवा लावण्यामुळे अंधकारापासून आपल्याला मुक्ती मिळते, बरोबर. मग ह्या जिथे अंधकार आहे तिथे मन कसं होतं, अशांत होतं, अस्वस्थ होतं. मग दिवा लावला की दिव्याच्या त्या तेजाकडे बघून आपल्याला प्रसन्न वाटतं, आपलं चित्त प्रसन्न होतं. म्हणून हा अखंड दिवा ह्या 9 दिवसात नक्की लावावा. तसंच अष्टमीच्या दिवशी किंवा काही ठिकाणी ललिता पंचमीच्या दिवशी होम हवन केले जातात. आता होम हवन ही एक आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर आपण तिथे देवीचं आवाहन करत असतो. ललिता देवीचं या ठिकाणी खूप जास्त महत्व आहे आणि अष्टमीला महालक्ष्मीचं. तर ह्या दोन्ही देवतांच्या पूजनातनं आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते, ऐश्वर्य प्राप्त होतं असं मानलं जातं. तसंच ललिता पंचमीच्या पूजा केल्यानंतर एक त्यामागचा असा एक ख्याती आहे की आपल्याला जे होणारे शरीरात वेगळे वेगळे प्रकारचे जे आजार आहे ते सुद्धा दूर होण्यास याची मदत होते. आता ही जी वेगळे वेगळे श्लोक आहेत, स्तोत्र आहेत, हे म्हणण्याने आणखीन एक काय फायदा होतो याच्यावर सायंटिफिक रिसर्च सुद्धा झालेले आहेत बरं का. जसं गायत्री मंत्र आहे, ओंकार आहे, आपले दुर्गा सप्तशतीचे श्लोक आहेत किंवा देवीचे वेगळे वेगळे श्लोक आहेत. ह्या श्लोकांचा आपण जेव्हा उच्चारण करतो, मोठ्याने जेव्हा ते म्हणतो तर आपल्या अवतीभोवती एक प्रकारचं वलय तयार होत असतं, एक प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जी तिथे तयार होत असतात. त्या उच्चारण केल्यामुळे आपली वाणी जशी सुधारते, आपले उच्चार जसे सुधारतात त्याचबरोबरीने आपले वातावरण शुद्धी होते आणि त्याचा एक वेगळा इम्पॅक्ट आपल्या शरीरावर आणि मनावर येतो. मन प्रसन्न होतं, शांत होतं आणि एक प्रकारचं एक आत्मिक समाधान ज्याला आपण म्हणू शकतो ते आपल्याला लाभतं. म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीसाठी या मंत्रोच्चारांची खूप अशी गरज आपल्याला आहे. आणि हे फक्त शास्त्रातच सांगितलेलं आहे असं नाही, तर हे सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा म्हणजे परदेशातही लोक याच्यावर रिसर्च करत आहेत आणि आता सगळीकडे अगदी अमेरिका, ग्रेट ब्रिटन सगळीकडे याच्यावर संशोधन होऊन ती लोक आता हे सगळं करायला लागलेली आहेत. आपल्या सगळ्यांना सुद्धा याविषयी थोडीफार माहिती नक्कीच असेलच. तर असा हा अखंड दिवा मंत्रोच्चार हे करायला हवं. आता तिसरी गोष्ट आहे उपवास. मग उपवास काय करायचे? खरं तर उपवासाचा अर्थ काय? उपवास म्हणजे काय? उप आणि वास. उप म्हणजे निकट आणि वास म्हणजे जवळ जाणे, राहणे. परमेश्वराच्या निकट जाण्यासाठी हा उपवास करायचा. आता आपल्याकडे उपवासाचे अर्थ म्हणजे खाण्यातला बदल असा केला जातो आणि तिथे जनरली साबुदाणा, बटाटा, वरई असे वेगळे वेगळे प्रकार खाल्ले जातात. खरं तर उपवासाच्या दिवशी हलकं अन्न, साधं अन्न जे पचायला अतिशय सोयीस्कर असेल, हलकं असेल असं खायला सांगितलेलं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही साधं अन्न खातात, हलकं लघु असा आहार घेतात, त्यामुळे काय होतं, तुमच्या पचनशक्तीवरचा ताण कमी होतो, तुमची पचनशक्ती सुधारायला मदत होते आणि त्यामुळे तुमच्या शरीर शांत झालं की मनही शांत होत असतं आणि मनाची अस्वस्थता कमी होऊन तुम्ही जे काही जप, तप, ध्यान, भजन, कीर्तन जे काही करणार आहात ते जास्त चांगल्या प्रकारे करू शकतात आणि मग तुम्हाला तुमची आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी बल मिळतं, बरोबर. पण आपण काय करतो, साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात, आणखीन खूप आजकाल तर युट्यूब आणि त्याच्यामुळे इतके वेगळे वेगळे पदार्थ उपवासाचे आलेले आहेत की खरंच याला उपवास म्हणायचा का हा प्रश्न पडतो.
तर खरं तर मी तुम्हाला एक आयुर्वेद डॉक्टर म्हणून असाच सल्ला देईल की उपवासाला हलकं अन्न खा, भाजकं अन्न खा, फळ, दूध, गाईचं दूध विशेषतः असं तुम्ही जर घेतलं, काळ्या मनुका आहेत, अंजीर आहेत, भिजवलेले थोडेसे 2-4 बदाम आहेत, असे जर पदार्थ तुम्ही खाल्ले तर त्याच्यामुळे तुमच्या शरीराला एक प्रकारची शांतता मिळणार आहे, तुमची पचनशक्ती सुधारणार आहे आणि त्या योगे तुमची मनशक्ती सुद्धा सुधारणार आहे. तसं पाहिलं तर थोडासा एक आयुर्वेदाचा भागही मला आता इथे राहवत नाहीये, आयुर्वेद डॉक्टर असल्यामुळे ते सांगते की शरद ऋतूची सुरुवात आहे हे मी आधीच म्हणलं. शरद ऋतू हा पित्त प्रकोपाचा काळ आयुर्वेदानुसार सांगितलेला आहे. पित्त प्रकोप म्हणजे पित्त खूप वाढलेलं असतं, ह्या काळामध्ये वाढत जातं आणि मग आता हे जर पित्त वाढतं आहे आणि त्यात जर तुम्ही असे प्रकार खाल्ले तर खूप लोकांना ऍसिडिटी, मळमळ, उलटी असे वेगळे वेगळे जे आजार आहे, कुणाला स्किनचे प्रॉब्लेम, भरपूर असे वेगळे वेगळे प्रॉब्लेम, सगळे डोकेदुखी आहे, मायग्रेन आहे, हे सगळे दिसायला लागतात. आणि त्यात जर तुम्ही हे असे सगळे पदार्थ खाल्ले तर हे नक्कीच वाढणार की नाही. मग या काळात आपलं पित्त कसं कमी होईल, आपल्या शरीरातले दोष समतोल अवस्थेत कसे राहतील हे बघण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. मग त्याच्यासाठी मी आता जे पदार्थ सांगितले ना, साळीच्या लाह्या, ज्वारीच्या लाह्या, राजगिऱ्याच्या लाह्या, शिंगाड्याचं पीठ वगैरे असे काही जे पदार्थ आहेत हे तुम्ही खा. अगदीच उपवासासाठी जर खायचं असेल तर तुम्ही दूध घ्या, फलाहार घ्या, असे सगळे पदार्थ जर खाल्ले तर तुम्हाला त्याचा उपयोग चांगला होणार आहे. आणि आपण आता मगाशी जसं म्हणलं ना, रात्र ह्या काळात जसं दिवसा आता प्रचंड हीट वाढणार आहे, ऑक्टोबर हीट जी आपण म्हणतो ती वाढत जाते आणि रात्री मात्र थोडंसं त्या मनाने बरचसं शीतल असतं. ह्या ऋतूमधलं जे चंद्र आणि चांदणं असतं हे शीतलता देणारं असतं, अतिशय शांत असं असतं आणि पित्तदोष कमी करणारं असतं. म्हणून याच्या पुढे जी पौर्णिमा येते ना, त्याला आपण कोजागिरी पौर्णिमेला जागरण करतो, हे तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. तर कोजागिरी पौर्णिमेत त्या चंद्राच्या प्रकाशात ठेवलेलं दूध प्राशन करायची आपल्याकडे पद्धत आहे. तर ते दूध काय करतं, चंद्राच्या प्रकाशातलं आपल्या शरीरातलं पित्त कमी करायला मदत होतं. म्हणून ह्या काळात जे जागरण आणि ते करतात, खरं तर जागरण आणि पित्त वाढतं असं तुम्ही म्हणाल, पण ह्या काळातले जागरण आहे, ह्या काळातलं जी चंद्राची शीतलता आहे ही आपल्या शरीरासाठी उत्तम आहे. आणि त्याचबरोबरीने जर आपण हलका आहार घेतला तर आपल्या पचनशक्तीवर कुठलाही ताण न येता आपली पचनशक्ती सुधारायला मदत होणार आहे. आणि मी आधी म्हणलं की शारीरिक उन्नती, तर ती शारीरिक उन्नती म्हणजे तुमच्या शरीरातले जे साठलेले दोष आहेत ते निघायला मदत होणार आहे. म्हणून हे सगळे पदार्थ आपल्याला या पद्धतीनेच खायचे आहेत. कृपा करून जे जड उपवासाचे पदार्थ आहेत ते जर तुम्ही नाही खाल्ले तर तुम्हाला खरंच चांगला फायदा दिसून येईल. जड असे उपवासाचे पदार्थ खाल्ले की सुस्ती येते, झोप लागते आणि मग देवीचं भजन कीर्तन सगळं एका बाजूला राहतं आणि आपण ह्या सगळ्या खाण्यामध्येच मशगूल होऊन आपण तेच फक्त करत बसतो. तर कृपया ते करू नये. पुढचं जे आहे की ह्या नवरात्रीच्या काळात वेगळे वेगळे व्रत घेण्याचा संकल्प बरेच लोक करतात. आता मग कुणी अनवाणी चालण्याचं असतं, कुणी मौन पाळतं, असे वेगळे वेगळे प्रत्येक जण काहीतरी उपवास, 9 दिवसाचे उपवास असतात. या पद्धतीने असे वेगळे वेगळे व्रत घेतात. तर मी असं म्हणेल की तुमची शारीरिक शक्ती काय आहे हे आधी तपासून बघा आणि त्यानुसारच ते व्रत तुम्ही घ्या, त्याचा मग तुम्हाला फायदा होणार आहे. तर मौन पाळणे ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. ती जर पाळली तर तुमच्या वाणीचीही शुद्धी होणार आहे. आणि मौन पाळल्यामुळे काय होतं, साहजिकच आपण इकडे तिकडे पटकन नाक खुपसून बोलायची जी सवय असते ना, त्याला थोडासा आळा येतो आणि आपण आपल्या स्वतःमध्ये आतमध्ये स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मौन पाळणं हे खरं तर सगळ्यांना शक्य आहे आणि ते केलं तर नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला उपयोग दिसून येणार आहे. तर ह्या अशी काही व्रत तुम्ही घेऊ शकता. अनवाणी चालणं वगैरे सध्याच्या काळात तेवढंच सोयीस्कर नाहीये, पण ते तुम्ही करू शकतात. मग काही लोक खाली जमिनीवर झोपतात, तो एक म्हणजे नुसतं ज्याला आपण जिन म्हणतो किंवा सतरंजी म्हणतो असं घालून झोपलात तर ते तुमच्या पाठीसाठी वगैरे ते चांगलं असेल. अशी जी व्रत आहेत जी तुम्ही खरंच फॉलो करू शकतात असं घ्या. आणि माझं मी एक मत मांडू इच्छिते की आपण जर स्वतःच्या शारीरिक उन्नतीसाठी, जसं की मी सकाळचं जेवण हे लवकरात लवकर 9-9:30ला किंवा सूर्योदयाला घेईल, संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या वेळेला घेईल, अशी काही व्रत जर तुम्ही करू शकलात तर त्याचा जास्त चांगला फायदा तुम्हाला दिसून येईल. पुढे आहे कुमारिका पूजन.
कुमारिका पूजन हे नवरात्रीत काही लोकांकडे 9 दिवस वेगळ्या वेगळ्या कुमारिका बोलवून केलं जातं, काही लोकांकडे अष्टमीला, नवमीला किंवा पंचमीला केलं जातं. तर खरं तर कुमारिका पूजन म्हणजे आपण जर याचा मागचा थोडासा आध्यात्मिक दृष्ट्या बघितलं तर आपण देवीची जी बाल स्वरूपातली प्रतिमा आहे तिचं आपण पूजन करत असतो आणि तिची जी शक्ती आहे ती जागवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि थोडंसं आपण एक वेगळा विचार करून बघितलं तर आजकाल स्त्री भ्रूण हत्या खूप जास्त प्रमाणात दिसून येतात. स्त्रियांचं प्रमाण संख्या ही घटत चाललेली आहे. तर आपण असा विचार करूया की हे कुमारिका पूजन म्हणजे आपल्याला ह्या स्त्री भ्रूण हत्या थांबवायच्या आहेत, बरोबर? हे आपण केलं तर आणि आपल्या आजूबाजू कोणी करत असेल तर त्यांनाही आपण यापासून रोखू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने कुमारिका पूजन करू असं मला वाटेल आणि आपण ते सगळ्यांनी नक्कीच फॉलो केलं पाहिजे. दुर्गा सप्तशतीबद्दलही मी सांगितलं. आता थोडा ह्या सगळ्या नवरात्रीचा मी तुम्हाला सगळ्या नवदुर्गांचं स्वरूप सांगितलं, ते का करतात, कसं करतात हे सुद्धा सांगितलं. आता आणखीनही थोडासा याच्या मागचा जो शास्त्रीय दृष्टिकोन आहे तो पण आपण आणखीन थोडासा जाणून घेऊया. स्त्री शक्तीचं जागरण, स्त्री शक्तीची उपासना आपण ह्या काळात करतो. मग स्त्री शक्तीलाच एवढं महत्व या काळात का दिलं आहे, कधी विचार केला आहे? तर आपल्या प्रत्येकाचं शरीर हे सेल्स पासनं, पेशीपासनं बनलेलं आहे, हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. मग ह्या प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक पेशीमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक भाग असतो. त्या प्रत्येक सेलचं पॉवर हाऊस असं म्हणलं जातं. मग हे जे पॉवर हाऊस आहे सेलचं, मायटोकॉन्ड्रिया आहे, हा आपल्याला कुठून मिळतो माहितीये? हा फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या आईकडूनच मिळतो. म्हणजे मॅटर्नल जीन्स मधूनच हे मायटोकॉन्ड्रिया आपल्याला मिळतात. ते म्हणजे तो थोडासा एक आणखी वेगळा प्रकार आहे, तेवढं डीप आपण नको बघायला. आता फक्त आपण एवढंच जाणून घेऊया की हे जे मायटोकॉन्ड्रिया आहेत हे प्रत्येक सेलचं पॉवर हाऊस आहे, हे फक्त आपल्याला आपल्या आईकडून मिळतं. मग हे आईची शक्ती आपल्याला का जागवायची आहे, आपल्याला तिची का उपासना करायची आहे हे कळेल. आणखीन एक, आता आपण जे काही खातो, अन्न जे काही घेतो ते पचन करण्याचं काम सेल मधलं हे मायटोकॉन्ड्रियाच करत असतं. जेव्हा आपण ह्या नवरात्रीत उपवास करतो त्या उपवासाने आपल्या ह्या मायटोकॉन्ड्रियांची जे आधीचं सगळं काम, आधी जे काही भरपूर खाऊन ठेवलेलं आहे, काय काय ते सगळं साठलेलं आहे ते पचवायला, त्याला मदत करायला त्याला वेळ मिळतो. आजकालच्या मॉडर्न युगात जर बघितलं तर इंटरमिटंट फास्टिंग हा एक प्रकार खूप नावारूपाला आलेला आहे, ज्यालाच आपल्या भाषेत उपवास म्हणतात. इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय, एक विशिष्ट असं अंतर 2 जेवणांमध्ये ठेवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं, आधीचं खाल्लेलं व्यवस्थित पचायला वेळ मिळतो, मदत मिळते. कारण आपण एकावर एक असं दिवसातनं 3, 4, 5, 6 मील्स घेणारे लोक सुद्धा मी पाहिलेले आहेत. आणि मग ते सतत खात राहिल्यामुळे आपल्या पेशींवर, शरीराच्या पेशींवर एक अतिरिक्त ताण येतो, त्यात ते सगळं पचवू शकत नाही आणि मग ते आपल्या शरीरात साठू लागतं. मग त्याच्यातनं वेगळे वेगळे दोष तयार होतात आणि वेगळे वेगळे आजार त्याच्यातनं वाढत जातात. स्थूलता हा त्याच्यातनंच एक आलेला, ओबेसिटी हा त्याच्यातनंच आलेला एक भाग आहे. मग ह्या सगळ्या आधीच्या साठलेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी, त्या शरीराला थोडासा आराम देण्यासाठी म्हणून हे उपवास आहे, इंटरमिटंट फास्टिंग आहे, जे आपलं हे मायटोकॉन्ड्रिया करत असतं, जे आपल्याला आपल्या आईपासून मिळत असतं. तर हा एवढा मोठा सगळा जो विचार आहे, जो सायन्सने आता शोधला आहे, तो पूर्वीच आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलेला आहे. हा किती सुंदर विचार आहे बघा तुम्ही. याचं जर खरंच म्हणजे आजकाल ते म्हणतात ना, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, तर ह्या लोकांना पटवण्यासाठी हे आहे, हे त्यांना दाखवून देण्यासाठी आहे की हा सगळा त्याच्या मागचा उद्देश आहे. ही कॉस्मिक एनर्जी आपल्याला जागृत करायची आहे. त्याचबरोबरीने ह्या संपूर्ण नवरात्रामध्ये जसं कलकत्ता, बंगाल साईडला दुर्गा पूजन केलं जातं, आपल्या महाराष्ट्रात आपल्या देवीची घटस्थापना केली जाते, त्यानंतर गुजरातमध्ये गरबा, दांडिया खेळला जातो, महाराष्ट्रात भोंडला साजरा केला जातो. तर ह्या सगळ्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे नाचण्याचे, नृत्याचे प्रकार केले जातात, डान्स फॉर्म असतात. मग हे नवरात्रीतच काय केले जातात बघा. आता आपण एवढं सगळं घटस्थापना केली, उपवास केले, मग त्याचबरोबरीने जेव्हा हे दांडिया, रास, गरबा, भोंडला हे सगळे प्रकार करतात, त्यामध्ये काय असतं, स्त्रिया आणि पुरुष सुद्धा छान प्रकारे सजून धजून नटून थटून हे सगळे खेळत असतात. तर डान्स केल्याने काय होतं,
डान्स केल्याने आपल्या शरीरातले जे हार्मोन्स आहेत, ज्याला आपण म्हणजे एंडोक्राइन ग्लँड्स आणि एक्झोक्राइन ग्लँड्स अशा दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या अंतःस्रावी ग्रंथी आपल्या शरीरात असतात. तर त्याच्यातनं हे हार्मोन्स सिक्रीट होतात. त्याच्याच पैकी एक हार्मोन आहे एंडॉर्फिन. तर हे एंडॉर्फिन हार्मोन काय करतं, तर ते आपल्याला आनंद देतं. अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो की ते एक हॅपी हार्मोन आहे. आणि कुठल्याही एक्सरसाइजपेक्षा अशा छान प्रकारे म्युझिक लावून जे डान्स केले जातात, चांगले भजन कीर्तन केले जातात, त्याच्याने ते एंडॉर्फिन खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात स्रवतं. म्हणजे हार्मोनल बॅलन्सिंगचं काम याच्यात केलं जातं आणि आपल्या शरीरातल्या निगेटिव्ह एनर्जीज बाहेर जाऊन आपल्यामध्ये पॉझिटिव्ह एनर्जीज येतात. त्यामुळे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि हे विशेषतः रात्रीच्या काळात सगळे हे जे सगळे छान प्रकारे नटून थटून येऊन हे जे खेळतात ना, त्याच्याने सगळ्यांना एक प्रकारचा आनंद मिळत असतो, आत्मिक समाधान मिळत असतं. हे त्यामागचं एक खूप मोठं कारण आहे. आणि जेव्हा तुम्हाला मनशांती मिळते, आत्मिक समाधान मिळतं, तेव्हा तुम्ही नॅचरलीच त्या परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याची भक्ती करण्यामध्ये सफल होतात. तर हे सगळं ह्या मागचं कारण आहे. तसंच आणखीन एक जे मी सांगू इच्छिते तुम्हाला, डान्सचं मी आपल्याला सांगितलं. तसंच आधी पण मी म्हणलं की शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नती, इंद्रियांचा संयम आणि आध्यात्मिक उन्नती, ह्या सगळ्यासाठी या गोष्टींचा आपल्याला त्यांनी समावेश करून दिलेला आहे की हे सगळं अशा प्रकारेच तुम्ही फॉलो केलं पाहिजे. भजन कीर्तन केल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या इमोशन्स आहेत, आपल्या ज्या भावना आहेत, त्याचं सुद्धा प्युरिफिकेशन व्हायला मदत होते. म्हणजे मी आता म्हणलं की मौन जेव्हा तुम्ही पाळता तेव्हा तुमच्या वाणीचं एक प्रकारचं शुद्धीकरण होतं. तुम्ही स्वतःच्या आतमध्ये स्वतःला शोधायला लागतात. तसंच भजन कीर्तनाने आपल्या भावभावनांचं प्रगटीकरण होतं. आपण त्या एक वेगळाच असा आनंद येतो. खूप लोकांच्या डोळ्यातनं त्यावेळेला आनंदाश्रू वाहायला लागतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे घडून येत असतात. तसंच उपवास केल्याने शरीराची शुद्धी तर होणारच आहे आणि शरीराची शुद्धी झाली तर आपल्या मनाची शुद्धी व्हायला आपल्याला वेळ लागत नाही. तर असं सगळं जे हे आहे बॉडी, शरीर, माइंड यांचं सगळ्याचं हे प्युरिफिकेशन याच्यामध्ये होत असतं. तसंच आपण बघतो की ह्या ज्या वेगवेगळ्या दुर्गा आहेत, आपण दुर्गा सप्तशतीमध्ये बघितलं की तिने वेगवेगळ्या राक्षसांचा नायनाट तिथे केलेला आहे. म्हणजे देवांकडनं जेव्हा ह्या असुरांचा वध करणं शक्य नव्हतं तेव्हा त्यांनी आदिशक्तीला आवाहन केलं, सगळ्या देवतांचं तेज एकत्रित झालं आणि मग तिने राक्षसांचं वध केलं. तर यामागे जर आपण कारण थोडंसं समजून घेतलं, प्रतिकात्मक कारण, तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये सुद्धा हे वेगवेगळ्या प्रकारचे जे षड्रिपू आहेत ते प्रत्येकामध्ये आहेत. तर ह्या षड्रिपूंचा नायनाट करण्यासाठी आपण ह्या देवीच्या ज्या शक्ती आहेत त्यांचा उपयोग करू शकतो. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, माया ह्या सगळ्या गुणांना, अवगुणांना दूर करण्यासाठी आपण ह्या नवरात्रीचा उपयोग करू शकतो. स्वतःमध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत याची जाणीव करून घ्या आणि स्वतःचे अवगुण काय आहेत हे सुद्धा बघा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा. एकमेकांची निंदा नालस्ती करणं, एकमेकांचे पाय ओढणं, हे खरं बरोबर आहे का आणि आपण खरंच हे कसं फॉलो करतो का? हे बघा, माणूस आहे ना स्वतःशी कधी खोटं नाही बोलू शकत. भले तो दुसऱ्याला किती फसवू दे, पण तो स्वतःला फसवू नाही शकत. प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः कसे आहोत हे अत्यंत उत्तम प्रकारे माहिती असतं आणि मग त्या खऱ्या माहितीच्या आधारे आपण आपल्या अवगुणांवर मात करून चांगल्या गुणांवर विजय मिळवू शकतो. म्हणूनच ही विजयादशमी. आता विजयादशमीला रामाने रावणाचा वध केला, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. देवीने महिषासुराचा वध केला, हे सगळं माहिती आहे. तर आपण आपल्या अवगुणांवर विजय मिळवला तर तोच आपल्यातील राक्षसांचा संहार आहे आणि आपल्यातील चांगल्या गुणांचा हा विजय आहे. म्हणून ही विजयादशमी. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती ही तीन महत्वाच्या प्रतिकात्मक रूपात देवीची ही पूजा केली जाते. तर सत्व, रज आणि तम ह्या तीन गुण यांचे हे प्रतीक आहेत. महालक्ष्मी ही रजोगुणी असं सांगितलेली आहे, महासरस्वती ही सत्वगुणी सांगितलेली आहे आणि महाकाली ही तमगुणी सांगितलेली आहे. तर आपल्यातलं जो तामस गुण आहे, जे रजोगुण आहेत, हे दूर करून आपल्यातले सत्वगुण कसे वाढवता येतील हे आपण याच्यातनं बघितलं पाहिजे. विजयादशमीला आपण सरस्वती पूजन करतो, विद्येची देवता तिचं पूजन करतो. तर महालक्ष्मीचं आपण पूजन करतो, ती सुख समृद्धी देते. महाकाली ही आपल्याला अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचं प्रोत्साहन देत असते. म्हणजे आपण बघा,
आपल्याला सुखसमृद्धी पाहिजे, आपल्याला विद्या पाहिजे आणि आपण कोणावर अन्याय नाही करायचा आहे आणि आपण कोणाचा अन्याय सहनही नाही करायचा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं याच्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. नवरात्र हे याच्यासाठीच करायचं आहे. म्हणजे हा जो आध्यात्मिक दृष्टिकोन आहे तसाच यामागचा हा शास्त्रीय दृष्टिकोन आहे आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनही मी तुम्हाला सांगितला. आणि थोडंसं ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण नीट बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की हे किती गहन असा विचार आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी या मागे करून ठेवला आहे. सत्व रज तम या 3 गुणांनी ही प्रकृती बनलेली आहे आणि त्याच्यानेच ही सृष्टी सुद्धा बनलेली आहे. या सृष्टीचं पालन पोषण करण्यासाठी देवीला ह्या 3ही गुणांची गरज पडते आणि जेव्हा ज्या गुणांची गरज आहे तिथे ती त्या व्यवस्थित त्या गुणाचा वापर करते. तर आपण सुद्धा हेच केलं पाहिजे. देवीचं जागरण गोंधळ घालतात तर जागरण गोंधळामागे सुद्धा ह्याच सगळ्या गोष्टी मी आता ज्या सांगितल्या त्याच याच्यामध्ये त्याचा खरं तर समावेश केलेला आहे. ह्याच सगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण सगळ्यांनी नीट विचार करावा, त्यामागचं कारण समजून घ्यावं आणि आपले हे सण संस्कृती उत्सव नक्कीच साजरे करावे. बऱ्याच ठिकाणी मी असं बघते की आपल्या भारतीय सणांचं संस्कृतींचं खिल्ली उडवली जाते. हे कशाला करायचंय, ते कशाला करायचं असं म्हणलं जातं. म्हणून अगदी कळकळीने मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे आपल्या सणांमागे उगाचच काहीही नाहीये, तर खूप मोठा अर्थ दडला आहे. तो प्रत्येकाने समजून घ्या. आपल्या मुलाबाळांना तो अवश्य सांगा, त्यांच्याकडनं करून घ्या. कारण आपली ही संस्कृती पुढे जाणं खूप गरजेचं आहे आणि ती गेलीच पाहिजे. जेव्हा आपण करू तेव्हा आपली मुलं करतील. ते आपलाच आदर्श ठेवतात की नाही. त्यामुळे आपण करा, आपल्या मुलांकडनं ते करून घ्या आणि त्याचा परिणाम, त्याचा चांगला परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर आपण बघू शकतो. मग जगातल्या ह्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहे त्यांचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही. देवीला आपण विविध प्रकारची फुलं अर्पण करतो. काही ठिकाणी रत्न अर्पण करण्याची म्हणजे ज्यांची परिस्थिती आहे त्यानुसार वेगळे वेगळे नैवेद्य अर्पण करतो. तर त्याच्या मागचा सुद्धा हाच उद्देश आहे. तर त्या वेगळ्या वेगळ्या कलरवरनं आठवलं की बऱ्याच आता हे म्हणतात की कुठल्या तरी अमुक एका पत्राने सुरू केलं की हे कलर ह्या नवरात्रीत वापरायचे आहे. तर त्याची सुद्धा खिल्ली उडवली जाते की हे मार्केटिंग पर्पज आहे किंवा काय. मग बऱ्याच स्त्रियांकडे ते अवेलेबल नसेल तर त्या नाराज होतात किंवा काय. तर खरं सांगू का, कुठल्याही स्त्रीने नाराज व्हायची गरज नाहीये. पण ह्या कलर्स मागे, या रंगांमागे सुद्धा वैज्ञानिक असा दृष्टिकोन आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारची चक्र आहेत जी आपली शक्तिस्थानं आहेत आणि ह्या चक्रांचा संबंध आपल्या अंतस्रावी ग्रंथीशी म्हणजे एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन ग्रंथीशी जोडला गेलेला आहे. ह्या प्रत्येक चक्राचं विशिष्ट असं महत्व आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि मग सहस्रार अशी ही सगळी चक्र आहेत. ह्या प्रत्येक चक्राचं विशिष्ट असं महत्व आहे. आता खरं चक्र हा खूप मोठा विषय आहे. त्याविषयी आपण परत कधीतरी नंतर बोलूया. पण आता एक थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. ह्या प्रत्येक चक्राचा वेगळा असा बीज मंत्र आहे आणि या प्रत्येक चक्राचा वेगळा असा रंग आहे. त्या चक्रावर जेव्हा आपण तो मंत्र म्हणून ध्यान करतो ते चक्र आपलं जागृत व्हायला मदत होते. ती शक्ती आपली जागृत होते आणि आपण आपल्याकडे मोक्ष प्राप्ती हे जे सांगितलं आहे तर त्या मोक्ष प्राप्तीसाठी किंवा स्वतःला ओळखण्यासाठी हे चक्र जागृती करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून चक्र ध्यान, चक्र मेडिटेशन हे तेवढंच उपयोगी आहे. नवरात्रात जेव्हा आपण प्रत्येक दिवशी वेगळे वेगळे रंग जेव्हा परिधान करतो, वेगळ्या वेगळ्या रंगाच्या साड्या, कपडे घालतो, तर त्यातनं त्या चक्राचं आपण एक प्रकारे ध्यान करू शकतो आणि आपल्याला ते चक्र जागृत करायला मदत होऊ शकते. म्हणून ही वेगळे वेगळे रंग तुम्ही नक्की परिधान करा. अगदी आवर्जून ते आणाच असं नाही बरं का अजिबात, की माझ्याकडे नाहीये तर मी आता विकत आणेल किंवा माझ्याकडे नाहीये तर मला आता वाईट वाटतंय किंवा काय, असं नाही. तुम्ही तुमच्या मनात तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करून दृश्य स्वरूपात तुमच्या डोळ्यासमोर येऊन तुम्ही ते नक्कीच करू शकतात आणि देवी आईच्या समोर बसून ती प्रार्थना तुम्ही नक्कीच करू शकतात. ते जे एक स्पंदनं असतात त्याच्यातनं निघणाऱ्या जे व्हायब्रेशन्स असतात, एनर्जी असते, त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर हा होत असतो आणि त्या सगळ्यांचा फायदा तुम्ही नक्कीच करून घ्या आणि हे नवरात्र हसत खेळत आनंदात साजरं करा आणि आपण
आई भगवतीला अशी विनंती करूया की हे कोरोनाचं संकट लवकरात लवकर पूर्णपणे दूर होऊ दे आणि आमचं सगळ्यांचं आयुष्य पूर्वीसारखं हसत खेळत आनंदात सुरू होऊ दे. मला वाटतं आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, तर तुम्हाला त्या नक्की आवडल्या असतील. तर तुम्ही ते तसं कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि स्नेहलताईंनी मला इथे बोलण्याबद्दल संधी दिली, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि वी मराठा ग्रुपच्या सर्व सदस्यांचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना शुभ नवरात्री. हसत खेळत आनंदात छानपैकी भजन कीर्तन तप ध्यान सगळ्यांना जे जे काही शक्य आहे ते नक्की करा. आणि स्वतःच्या स्वत्वाची जाणीव करून, स्वतःच्या चांगल्या गुणांची जाणीव करून घ्या, स्वतःच्या शक्तीची जाणीव करून घ्या. हेच मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन. धन्यवाद.